नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 साठीचा संभाव्य सराव प्रश्नसंच पाहत आहोत. आजचा हा चौथा सराव प्रश्नसंच आहे. यापूर्वीचे जे 3 सराव प्रश्नसंच आहेत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर प्लीज एकदा नक्की पहा. ठीक आहे. सो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. वनरक्षक किंवा वनसेवक भरती 2025 सराव प्रश्नसंच 4. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, मराठवाड्याची राजधानी, 52 दरवाजांचे शहर व महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? ठीक आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, छत्रपती संभाजीनगर. मराठवाड्याची राजधानी, 52 दरवाजांचे शहर, महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा ओळखला जातो. अजंठा, एलोरा लेणी, बीबी का मकबरा, दौलताबादचा किल्ला इत्यादी ऐतिहासिक वास्तू हे याच छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. नेक्स्ट क्वेश्चन पहा, मिठाचा जिल्हा, तांदळाचे कोठार, डोंगरी किल्ल्याचा जिल्हा म्हणून डॅश जिल्हा ओळखला जातो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, रायगड. मिठाचा जिल्हा, तांदळाचे कोठार, डोंगरी किल्ल्याचा जिल्हा म्हणून रायगड हा जिल्हा ओळखला जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रामध्ये कोणत्या किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे? ठीक आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, रायगड. महाराष्ट्रामध्ये रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी रोपवे सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी कोणते बेट रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही? ठीक आहे. खालीलपैकी कोणते बेट रायगड जिल्ह्यामध्ये येत नाही? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 4, सर्व येतात. म्हणजे कासा, घारापुरी आणि जंजिरा हे तीनही बेट रायगड जिल्ह्यामध्ये येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, मालवण, वालावल, कुणकेश्वर व आचरे, मालवण, वालावल, कुणकेश्वर व आचरे या लेण्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? ठीक आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, सिंधुदुर्ग. मालवण, वालावल, कुणकेश्वर व आचरे या लेण्या सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, मंडणगड, मैमतगड, कनकदुर्ग, फतेगड, गोपाळगड, पूर्णगड, भैरवगड हे गिरिदुर्ग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, रत्नागिरी. मंडणगड, मैमतगड, कनकदुर्ग, फतेगड, गोपाळगड, पूर्णगड, भैरवगड हे गिरिदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, रेवदांडा हा समुद्रकिनारी असणारा दुर्ग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे. रेवदांडा हा समुद्रकिनारी असणारा दुर्ग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, रायगड. रेवदांडा हा समुद्रकिनारी असणारा दुर्ग रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, मोखाडा, माळशेज व सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठीक आहे. तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 2, ठाणे. मोखाडा, माळशेज, सूर्यमाळ ही थंड हवेची ठिकाणे ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, खांदेरी, उंदेरी, जंजिरा, कासा हे किल्ले कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1, रायगड. खांदेरी, उंदेरी, जंजिरा, कासा हे किल्ले रायगड जिल्ह्यात आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? हरिश्चंद्रगड हे शिखर कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 3, अकोले. हरिश्चंद्रगड हे शिखर अकोले तालुक्यामध्ये आहे. अकोले हा तालुका अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे.
ठीक आहे, अहिल्यानगर. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले जे सर्व सराव प्रश्नसंच आहेत त्यासाठी आपण जो संदर्भ ग्रंथ वापरलेला आहे तो आहे प्राइम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित वनरक्षक संपूर्ण मार्गदर्शक. हा संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे. त्याचबरोबर ऑनलाईन ॲमेझॉनवरती सुद्धा अवेलेबल आहे. ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवरती दिसत असलेल्या या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. त्याचप्रमाणे या संदर्भ ग्रंथाचा डिटेल रिव्ह्यू सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया. अशाच पद्धतीने भरपूर सराव प्रश्नसंच आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वनरक्षक किंवा वनसेवक पदाची तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.